मित्रांनो, माझं नाव महेश जाधव, आपल्यासोबत आहे संग्राम. तर आत्ता आपण चाललो आहे प्लस व्हॅलीला, जी पुण्यापासून साधारण 60 ते 65 किलोमीटर अंतरावर आहे. प्लस व्हॅली हे तामिनी घाटामध्ये येते. तामिनी घाट हा महाराष्ट्राचा घाट माथ्यामधला एक घाट आहे. तामिनी घाट हा पुणे जिल्ह्यातल्या मुळशी आणि रायगड जिल्ह्यातल्या माणगाव या गावांना जोडतो. आत्ता आपण मुळशी गावातून थोडंसं पुढं आलो आहे, मुळशी लेक व्ह्यू पॉईंट पाशी. आपल्या मागे जो डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या पलीकड साईडला हा कैलासगड किल्ला आहे. आपल्यासोबत आहे संग्राम. मुळशी लेक व्ह्यू पॉईंट पाशी थांबून आम्ही पुढे निघालो. थोड्या वेळ पुढे गेल्याने हा तुम्हाला दिसत आहे तो पूर्णपणे मुळशीचा रस्ता आहे. आपल्याला या रस्त्याने जाताना उजव्या बाजूस जे पाणी आहे ते मुळशी धरणाचे आहे. ते ब्लॅक वॉटर म्हणून बोलतात सगळेजण. मुळशीचे हे ब्लॅक वॉटर पाणी आपल्याला कमीत कमी ह्या रस्त्यात 3 ते 4 किलोमीटर आपल्यासोबत असते. आपल्या उजव्या बाजूस आहे हे पाणी. आत्ता आपण मुळशी पासून पुढे येऊन आत्ता आपण तामिनी घाटाच्या सुरुवातीला आलो आहे. इथून तामिनी घाट सुरू होतो. तर आत्ता आपण आलो आहे प्लस व्हॅली व्ह्यू पॉईंट पाशी. आपल्या मागे जी आहे ती प्लस व्हॅली आहे. तर या दरीला प्लसचे मार्क असल्यामुळे या दरीला प्लस व्हॅली असे म्हणतात. प्लस व्हॅली व्ह्यू पॉईंट पासून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला उजव्या बाजूस श्री क्षेत्र सोमजाईश्वर हे महादेवाचे तीर्थस्थान लागते. तुम्ही बघू शकता ते स्थान खूप छान आहे. इथे आल्यावर आपल्याला खूप भारी वाटतं. इथलं वातावरण खूप निसर्गरम्य आहे. तुम्ही अवश्य भेट द्या. काही कारणास्तव प्लस व्हॅली बंद आहे, त्यामुळे आपण प्लस व्हॅलीला न जाता आता आपण चाललो आहे रिंग वॉटरफॉलकडे. रिंग वॉटरफॉल चा रस्ता आहे प्लस व्हॅली हॉटेलच्या मागून. हा सरळ कच्चा रस्ता रिंग वॉटरफॉलकडे जातो. साधारण 1 तास म्हणत होते हॉटेलवाले की साधारण ह्या रस्त्याने चालत जाताला 1 तास लागेल. रिंग वॉटरफॉलकडे जाताना हा निसर्ग दिसतो आपल्याला आपल्या नजरेस. खूप सुंदर असा हा निसर्ग. MJ ट्रॅव्हलर. मित्रांनो, तुम्ही हे पाहत आहे ही पायवाट आहे रिंग वॉटरफॉलकडे जाताना आपण. हा आपला MJ. तर इथूनच असं थोडं सरळ जायचं आपल्याला. आता पुढे गेल्यानंतर पाहूया आपण कसा रस्ता भेटतो आपल्याला. मला तर खूप सुंदर असं वातावरण वाटत आहे इकडं. तुम्ही पण आवश्यक आहे इकडे पहा, खूप सुंदर आहे इकडे. कच्च्या वाटेने आल्यावर पुढं आपल्याला अशी झाडे झुडपं भेटेल. रस्ता सोडायचा नाहीये. ह्याच रोड आहे हा. आहे. ही पायवाट आपल्याला रिंग वॉटरफॉलकडे घेऊन जाते. तुम्ही बघू शकता ट्रेक सुरू होऊन 10 मिनिटं झालं आहे आणि आता आपण थोडंसं पुढे आल्यावर अशा सपाट जागेवर आलो आहे. पावसाळ्यात इथले सौंदर्य हे एखाद्या रत्नापेक्षा कमी नाही. परत आपल्याला अशी झाडझुडपांची वाट लागली आहे. या वाटेने आपण
जात आहोत आत्ता सरळ सरळ. जशी वाट आहे त्या वाटेनुसार आपण जात आहोत. या वाटेने जाताना आपल्याला देवकुंड वॉटरफॉलच्या समोरचा भाग नजरेस येत आहे. हा देवकुंड वॉटरफॉलचा समोरचा भाग आहे. काही कारणास्तव प्लस व्हॅली बंद आहे वन विभागाकडून, त्यामुळे आम्ही आता रिंग वॉटरफॉलकडे चाललेलो आहे. असं उतार लागलेला आहे रिंग वॉटरफॉलकडे जाताना. पावसाळ्यात येथे खूप स्लिप होत असेल. हा एवढा थोडासा अवघड पॅच आहे इथं रिंग वॉटरफॉलकडे जाताना. कन्फर्म पण नाही आहे की हा रस्ता रिंग वॉटरफॉलकडे जातोय, पण आम्ही चाललो आहे आत्ता. ही जंगलाची वाटेने आम्ही आत्ता जरा खाली आलो आहे. पुढं अशी वाट आहे. वाट थोडी जंगलाची आहे रिंग वॉटरफॉलकडे जाताना. तर मित्रांनो, तुम्ही रस्ता पाहत आहे, खूप चढ उताराचा रस्ता आहे. तर इथून जरा जपूनच जावं लागतं आहे आम्हाला. आणि ह्या ट्रेकची आम्हाला माहिती पण नाही आहे वॉटरफॉलच्या. तर आम्ही खूप भीती पण आहे मनात आमच्या की इथे चाललो आहे तर. आणि जंगली प्राण्यांची पण भीती वाटते इथे थोडीशी. कोणता प्राणी असू शकतो कळणार नाही आपल्याला पुढं. तर आम्ही या उतारातून खाली आलेलो आहे आणि अजून खूप खाली उतार आहे पुढे, बघू शकता तुम्ही. समोरचा व्ह्यू असा खूप सुंदर आहे आणि पाहण्यासारखा आहे हा व्ह्यू. इथूनच खाली आम्ही उतरलो आहे. तर पाहू शकता तुम्ही MJ उतरत आहे इथून. खूप कठीण रस्ता आहे, कठीण म्हणजे खूपच कठीण आहे हा रस्ता उतरणं. इथला पॅच आहे एवढा, तर जपून ट्रॅक करा तुम्ही. आणि खूप खतरनाक आहे, खतरनाक. तर हा शेवटचा पॅच आहे वॉटरफॉलचा. फक्त हा कठीण आहे खूप इथला एवढा पॅच, बघू शकता तुम्ही. MJ भाई उतरत आहे. ट्रॅव्हलर, MJ ट्रॅव्हलर कसा येतोय बघा. त्याच्या अंगाला चरबी खूप आहे, पण तो कुठे बी जायला धाडस करतो. हे बघा, हा शेवटचा पॅच आहे रिंग वॉटरफॉलकडे येण्यासाठी. आता आम्हाला खरं कळालेलं आहे की हे रिंग वॉटरफॉल आहे म्हणून. हा रिंग वॉटरफॉल आहे. हा जो समोर तुम्ही बघत आहे तो रिंग वॉटरफॉल आहे. खूप सुंदर वातावरण आहे मित्रांनो, इथं तुम्ही अवश्य या. या टायमिंगला कोणी तर पर्यटनच नाही आहे,
आणि येत बी नाही जास्त करून कोणी ते. हे बघा, हे प्लस व्हॅली इकडे, हे प्लस व्हॅलीकडे पाणी जातं. हे खूप मोठी खाई आहे मित्रांनो. इथं पुढे अजिबात जाऊ नका कोणी. इकडं असं खूप मस्त निसर्ग रम्य आहे, जेणेकरून तुमचं मन असं खुश होईल. आणि हे रिंग वॉटरफॉल आहे. आता पाणी खूप कमी आहे मित्रांनो सध्याला, पण खूप सुंदर आणि स्वच्छ एकदम पाणी आहे. हा आपला MJ ट्रॅव्हलर, हा एक्सप्लोरर आहे. करतोय खूप प्रयत्न. सपोर्ट करा मित्रांनो त्याला तुम्ही. प्लस व्हॅलीमध्ये आल्यानंतर इथं खूप सारं आम्हाला असं बरं वाटलं आहे. आणि त्यानंतर आम्ही आता इथं आनंद घेतो आहे निसर्ग रम्याचा. खूप सुंदर पाणी आहे असं इथं. हा आमचा MJ ट्रॅव्हलर उतरत आहे इथून. ते खूप डेंजर इथे. हे पहा, डीपेस्ट खड्डा आहे इथं. खूप सुरक्षेने उतरा, सुरक्षेने चढावरती तुम्ही. ही रिंग वॉटरफॉल खूप असा सुंदर आहे. फुल चिल्ड पाणी आहे. MJ ट्रॅव्हलर पुढं त्याचा प्रवास चालू करत आहे पाण्यातून पावण्याचा प्रयत्न इथं. MJ हा MJ याला पावता येत नाही पण प्रयत्न करतो. हा कुठं जाईन तिथं. हा MJ रस्ता क्रॉस करत आहे. इकडं या साईडने येता येत नाही मित्रांनो, या साईडने जावं लागतं. उतरतो का पाण्यात? उतर मग डायरेक्ट. खोल्या हा MJ. अरे 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 बुडलं. याला पावता येत नाही. इकडे दे, हात दे हात दे हात दे हात दे माया. मित्रांनो हा MJ ट्रॅव्हलर एक्साइटेड आहे पण खूप घाबरतो हा. खूप सुंदर वाटतं मित्रांनो. बोलता येत नाही. आणि तो तिकडे जाऊन आला, मी बी जाऊन आलो. खूप छान वाटलं आम्हाला. आता आम्ही इथून एक्झिट घ्यायचा प्रयत्न चालू होता आमचा. खूप छान आहे असं रम्य. लय बेकार, लय खतरनाक असा नजारा आहे खालचा. खूपच डेंजर पाहू शकता तुम्ही. आणि असं सुंदर देखील आहे नजारा इथून बघण्यासारखा. तर मित्रांनो आपला रिंग वॉटरफॉल एक्सप्लोर करून झालेला आहे पूर्णपणे. खूप एन्जॉय झाला इथं आल्यावर. जायचं होतं आपल्याला प्लस व्हॅली जायचं होतं, पण प्लस व्हॅली बंद असल्यामुळे आपण रिंग वॉटरफॉल एक्सप्लोर केला आहे, एन्जॉय केला आहे. सह्याद्रीमध्ये आल्यावर खूप असं काही बघण्यासारखं आहे की तुम्ही सह्याद्री बघा जास्त करून. सह्याद्रीच्या बाहेर बघण्यापेक्षा सह्याद्री बघा. सह्याद्रीत खूप काय असं बघण्यासारखं आहे. आपल्यासमोर जो डोंगर आहे तो सावळ्या घाटाचा व्ह्यू पॉईंट आहे. तो त्या व्ह्यू पॉईंटपासून आपल्याला, तुम्ही जर कधी सावळ्या घाटाच्या व्ह्यू पॉईंटपाशी गेला असेल तर तो जो पॉईंट आहे हा व्ह्यू पॉईंटपासून आपल्याला पुढे समोर 2 वॉटरफॉल दिसतात. एक आहे रिंग वॉटरफॉल, हा आपण आत्ता जिथं आलो आहे, आणि तो दुसरा आहे तो देवकुंड वॉटरफॉल. हे दोन्ही वॉटरफॉलचं चित्र एकदम भारी दिसतं सावळ्या घाटाच्या व्ह्यू पॉईंटवरनं. तुम्ही कधी भेट दिला तर चांगलं होईल सावळ्या घाटाच्या व्ह्यू पॉईंटला. तोही पॉईंट खूप चांगला आहे. सावळ्या घाटा व्ह्यू पॉईंटपेक्षा सावळ्या घाटाचे जे प्राचीन टाक्या आहेत, पाण्याच्या टाक्या, प्राचीन पायवाटे, त्याचाही तुम्हाला तिथं गेल्यावर त्याचा थोडा तुम्हाला हे भेटेल. तिथं पूर्वजांची ठेवी जपवलेली ती तुम्ही एक्सप्लोर करा. मित्रांनो रिंग वॉटरफॉलला जाताना इथून उतरावं लागतं आणि खूप असं अवघड आहे उतरणं. थोडंसं जपून उतरा तुम्ही. इथून सरळ खाली जायचं. आणि कोणाला भीती वाटत असं नेते येताना, कारण की खाली जाताना असं कळून येत नाही की आपण रिंग वॉटरफॉलला चाललो आहे म्हणून. पण घाबरू नका, काय असं काही नाही. इथं जाण्यासाठी मार्ग फक्त थोडा हार्ड आहे. व्यवस्थित जावा. आपला MJ ट्रॅव्हलरची तर जिद्द लयच डेंजर आहे.
की तो एवढं वेट असून सुद्धा त्याला वरती येताना दम लागतोय तरी पण यायचा प्रयत्न करतोय. त्याला आता काय बोलायचं, अजून फुल खतरनाक आहे, डेंजर ट्रॅक आहे हा. तुम्ही आवश्यक या इथं भेट द्या. इथंच खाली रिंग वॉटर आहे, अजून थोडासा खाली गेल्यानंतरच वॉटरफॉल आहे. आम्ही आता रिटर्न चाललेलो आहे, पण उतरणं थोडं हार्ड आहे मित्रांनो, जपून उतरा. तिथं थोडंसं घनदाट आहे, काय घाबरू नका, तिथूनच खाली जायला मार्ग आहे. आता आपण सपाट जागेवर आलो आहे. खालचा उताराचा भाग टप्पा पूर्णपणे संपलेला आहे. पुढे चाललो आहे आपण. देवकुंड वॉटरफॉल जर दिसला तर बघू आपण पुढे जाऊन थोडंसं. समोर आपल्याला दिसत आहे ते भिरा धरण आहे आणि या खालच्या साईडला आपल्याला देवकुंड वॉटरफॉल आहे. तर आपण चाललो आहे ते बघण्यासाठी. बुटाचे आपण इकडे साईडर फिरताना बुट चांगल्या पद्धतीचे घालावे. बुटांना चांगल्या प्रकारची ग्रीप असायला हवी. सध्याला देवकुंड वॉटरफॉलच्या वरती जो नजारा दिसतो तो बघण्यासाठी खाली चाललेलो आहे. तर आता आपण रिंग वॉटरफॉल एक्सप्लोर करून वरती आलो आहे सपाट्या भागावर. रिंग वॉटरफॉल ह्या साईडला आहे. समोर सावळ्या घाटाचा व्ह्यू पॉईंट आहे आणि त्याच्या पलीकडचा जो भाग आहे पुढचा तो कुंडलिका व्हॅलीचा आहे. ही समोर जे धरण दिसतंय तुम्हाला ते भिरा धरण आहे आणि हा इकडचा जो भाग आहे तो प्लस व्हॅली आहे आणि प्लस व्हॅलीच्या समोर खाली ह्या साईडला देवकुंड वॉटरफॉल आहे. तर हा असा पूर्ण परिसर ह्या भागातून आपल्याला नजरेस येतो. मित्रांनो, तर ही प्लस व्हॅली आहे आणि प्लस व्हॅलीचा हा अंधारबन जंगल या साईडला आहे. इकडे रिंग वॉटरफॉल आहे, पाहू शकता तुम्ही असं. मित्रांनो, आपण आलो होतो प्लस व्हॅली एक्सप्लोर करायला, पण प्लस व्हॅली तर बंद होती. आपण रिंग वॉटरफॉल केला आहे पूर्णपणे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. आमच्याकडनं जेवढं झालं तेवढं आम्ही केलं आणि मला हे असं वाटतं की तुम्हालाही चांगलं वाटेल. आणि आमचा ट्रॅक समाप्त झालेला आहे आत्ता. आता आम्ही रोडच्या कडे येईल, एक हॉटेल आहे इथं प्लस व्हॅली. तर आमचा ट्रॅक पूर्ण झालेला आहे. बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन यूट्यूबर आहे महेश MJ ट्रॅव्हलर, त्याला सपोर्ट करा तुम्ही चांगला. नवीन जरा चुकला असेल तर एवढं काही नाही, समजून घ्या तुम्ही ऑडियन्स. ओके, डन.